Hey everyone, good morning to this channel. This is daily use basic sentences with Marathi meaning. So first sentence is good morning. Good morning म्हणजे शुभ सकाळ. हा सेंटेन्स सर्वांनाच माहिती आहे. व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट म्हणजेच किती वाजले आहेत. कॅन यू हेल्प मी विथ धिस? कॅन यू हेल्प मी विथ धिस म्हणजेच कृपया मला यात मदत करसाल का? त्यानंतरचं सेंटेन्स पहा. आय एम सॉरी फॉर द डिले. आय एम सॉरी फॉर द डिले म्हणजेच उशीर झाल्याबद्दल मला माफ करा. कुड यू प्लीज रिपीट दॅट? कुड यू प्लीज रिपीट दॅट म्हणजेच कृपया ते पुन्हा सांगाल का किंवा सांगता का? कृपया ते पुन्हा सांगता का? नेक्स्ट सेंटेन्स पहा. व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम म्हणजेच तुझं नाव काय आहे. हाऊ आर यू टुडे? हाऊ आर यू टुडे? हाऊ आर यू टुडे म्हणजेच आज कसे आहात. दे अटेंड कॉन्सर्ट. दे अटेंड कॉन्सर्ट्स म्हणजेच ते मैफिलीला जातात. पहा त्यानंतरचं सेंटेन्स. आर यू पार्टिसिपेट इन मॅरेथॉन? आर यू पार्टिसिपेट इन मॅरेथॉन म्हणजेच तुम्ही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला आहात का? व्हेर आर यू फ्रॉम? व्हेर आर यू फ्रॉम म्हणजेच तुम्ही कुठून आहात किंवा तुम्ही कुठून आला आहात. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू म्हणजेच तुम्हाला भेटून आनंद झाला. हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे म्हणजेच तुमचा दिवस कसा गेला. पहा त्यानंतर आय एम हंग्री. आय एम हंग्री म्हणजेच मला भूक लागली आहे. ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय एम स्टार्विंग असं म्हणायचं असते. एक्सक्यूज मी, व्हेर इज द नियरेस्ट रेस्टरूम? एक्सक्यूज मी, व्हेर इज द नियरेस्ट रेस्टरूम म्हणजेच माफ करा, जवळचे रेस्टरूम म्हणजेच विश्रामगृह कुठं आहे. म्हणजेच माफ करा, जवळचे विश्रामगृह कुठं आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचं पहा सेंटेन्स अत्यंत महत्त्वाचं. कॅन यू रिकमेंडेड अ गुड बुक म्हणजेच एखादं चांगलं पुस्तक सुचवाल का? तुम्ही मला एखादं चांगलं पुस्तक सुचवाल का असा या वाक्याचा अर्थ होते. तुम्ही मला एखादं चांगलं पुस्तक सुचवाल का असा या वाक्याचा अर्थ होते मित्रांनो. किंवा तुम्ही असे म्हणू शकता, एखादं चांगलं पुस्तक सुचवाल का. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. व्हेर इज द नियरेस्ट ATM? व्हेर इज द नियरेस्ट ATM म्हणजे जवळचं ATM कुठं आहे. आय एम नॉट फीलिंग वेल. आय एम नॉट फीलिंग वेल म्हणजेच माझी तब्येत बरी नाही आहे. तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय एम अंडर द बॅड वेदर असं सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर पहा. हाऊ वॉज युअर विकेंड? हाऊ वॉज युअर विकेंड म्हणजे तुमचा सप्ताह कसा गेला. त्यानंतरचं सेंटेन्स पहा अत्यंत महत्त्वाचं. आय कांट फाइंड माय कीज. आय कांट फाइंड माय कीज म्हणजेच मला माझ्या किल्ल्या सापडत नाही आहेत किंवा मला माझ्या चाब्या सापडत नाही आहेत. कॅन यू गिव्ह मी अ हँड? कॅन यू गिव्ह मी अ हँड म्हणजेच मला थोडी मदत करसाल का किंवा करशील का असा या वाक्याचा अर्थ होतो. तुम्ही हे वाक्य जे आहे डेली यूज करू शकता. दॅट्स अ ग्रेट आयडिया. दॅट्स अ ग्रेट आयडिया म्हणजे ही खूप चांगली कल्पना आहे. त्यानंतर पहा. आय एम सो एक्सायटेड. आय एम सो एक्सायटेड म्हणजेच मी खूप उत्साही आहे. त्यानंतरचं सेंटेन्स पहा अत्यंत महत्त्वाचं. टाईम वेस्ट न करता. व्हॉट्स युअर फेवरेट म्युझिक जनरा? व्हॉट्स युअर फेवरेट म्युझिक जनरा म्हणजेच तुम्हाला कोणत्या प्रकारची संगीत शैली आवडते. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. हॅव अ सेफ ट्रिप. हॅव अ सेफ ट्रिप म्हणजेच प्रवास सुरक्षित हो. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. आय वॉन्ट टू गो टू मेट्रो स्टेशन. आय वॉन्ट टू गो टू मेट्रो स्टेशन म्हणजेच मला मेट्रो स्थानकाला जायचं आहे. त्यानंतरचं सेंटेन्स पहा अत्यंत महत्त्वाचं. आय वॉन्ट टू गो टू द हॉस्पिटल. मला हॉस्पिटलला जायचं आहे. आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मला स्वतःची ओळख करून द्यायची आहे. हॅव यू एव्हर हॅड अ पेट म्हणजेच तुमच्याकडे कधी पाळीव प्राणी होता का. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. व्हॉट इज युअर फेवरेट सीझन? व्हॉट इज युअर फेवरेट सीझन म्हणजेच तुला कोणता ऋतू सर्वाधिक आवडतो किंवा तुम्हाला कोणता ऋतू सर्वाधिक आवडतो असा या वाक्याचा अर्थ होतो. त्यानंतर पहा. शी प्रेफर्स कॉफी. शी प्रेफर्स कॉफी म्हणजेच तिला कॉफी अधिक आवडते. त्यानंतरचं सेंटेन्स. दे मेट हिम म्हणजे ते त्यांना भेटले. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. आय एम सॉरी आय कुडंट कॉल यू म्हणजेच मला माफ करा मी तुम्हाला कॉल करू शकलो नाही. त्यानंतरचं सेंटेन्स. आय सेंट दॅट येस्टरडे. आय सेंट दॅट येस्टरडे म्हणजेच ते मी काल पाठवलं होतं. ते मी काल पाठवलं होतं. मेक माय अपॉलॉजाईज. मेक माय अपॉलॉजाईज म्हणजेच
माझी माफी स्वीकारा म्हणजेच माझी माफी स्वीकारा. शी फील्स दॅट टू. शी फील्स दॅट टू म्हणजेच तिलाही तसं वाटते. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. शी लर्न्ड अरेबिक. शी लर्न्ड अरेबिक म्हणजे तिने अरेबिक भाषा शिकली. गेट अप अर्ली. गेट अप अर्ली म्हणजेच लवकर उठ. गो अँड प्ले जा आणि खेळ. त्यानंतरचं सेंटेन्स पहा अत्यंत महत्त्वाचं. लिसन टू मी. लिसन टू मी म्हणजेच माझं ऐक. हॅव युअर ब्रेकफास्ट. हॅव युअर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करून घे. सकाळचा जो नाश्ता असते त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. दुपारचा जो असते त्याला लंच आणि रात्री डिनर. व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजेच काय सुरू आहे. कॉम्ब युअर हेअर. कॉम्ब युअर हेअर म्हणजेच केस विचरा किंवा तुझी केस विचार. यू मे फॉल डाऊन. यू मे फॉल डाऊन म्हणजेच तू पडू शकतोस. एन्जॉय युअर सेल्फ म्हणजेच मजा कर. सी यू नेक्स्ट टाईम म्हणजेच पुढच्या वेळेस भेटू. Friends, if you like this, don't forget to subscribe this channel. Thank you.